महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील घुगुस येथील बोलेरो पुलावरून वर्धा नदीत उडी मारणाऱ्या तरुणाचा मृतदेह घटनेनंतर सुमारे 24 तासांनी गुरुवारी सकाळी सापडलाय. मृतकाची ओळख घुगुस येथील आमराई वॉर्ड निवासी वैभव भास्कर पचारे वर्ष 29 अशी झाली आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. प्राप्त माहितीनुसार वैभव पचारे बुधवारी सकाळी सुमारे 10:30 वाजता आपली मोटरसायकल घेऊन बोलेरो पुलावर पोहोचला. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार काही वेळ पुलावर उभा राहिल्यानंतर त्याने अचानक वर्धा नदीत उडी मारली. घटनेची माहिती मिळताच घुगुस पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि चंद्रपूरहून रेस्क्यू टीमला पाचारण करून शोध मोहीम सुरू करण्यात आली. मात्र बुधवारी दिवसभर तरुणाचा कोणताही सुगावा लागला नव्हता. गुरुवारी सकाळी पुन्हा सुरू करण्यात आलेल्या शोध मोहिमेदरम्यान सुमारे 10:30 वाजता तरुणाचा मृतदेह नदीच्या पाण्यावर तरंगताना दिसला. रेस्क्यू टीम व पोलिसांनी मृतदेह पाण्याबाहेर काढून पंचनामा केलाय व शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय चंद्रपूर येथे पाठवलाय. पोलिसांच्या म्हणण्यानुसार तरुणाने हे टोकाचे पाऊल उचलण्यामागचं कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून नातेवाईक व परिचितांची चौकशी सुरू असून सर्व बाजूंनी तपास केला जातोय. सलग 2 दिवसात वर्धा नदीत घडलेल्या घटनांमुळे घुगुसकर हादरले आहे. मंगळवारी 5 तरुणांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर दुसऱ्याच दिवशी वैभवची आत्महत्या झाल्याने शहरावर दुःखाचं सावट आहे. एस मराठी न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी वाव अलिसय्यद, चंद्रपूर.